देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं एकतर्फी वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवलाय। भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजित कदम यांनी तब्बल 5,690 मतांची आघाडी घेत विजय मिळवला असून नगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला आहे। देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। नगराध्यक्षपदासह भाजपाचे तब्बल 15 नगरसेवक निवडून आलेत। विरोधकांकडे काँग्रेसचे 4, शिवसेना शिंदे गटाचा 1 आणि वंचित बहुजन आघाडीचा 1 नगरसेवक निवडून आलाय। या निवडणुकीत एकूण 23,857 मतदारांपैकी 18,531 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये 9,433 पुरुष आणि 9,098 महिला मतदारांचा समावेश होता। अनेक प्रभागांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी अत्यल्प मतांनी विजय पराभव ठरला। नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजपाचे सत्यजित कदम यांना 10,414 मते मिळाली। काँग्रेसचे कृष्ण मुसमाडे यांना 4,724, शिवसेना शिंदे गटाचे बाबासाहेब मुसमाडे यांना 2,897 मते मिळाली। वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रसाद सांगळे आणि बसपाच्या उमेदवारांचा पराभव झाला। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोडके यांचा नगरसेवकपदी झालेला विजय हा निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरला, तर काही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली। प्रभाग क्रमांक 1 अ आशाताई केदारनाथ चव्हाण शिवसेना गट 1,166 विजयी। प्रभाग क्रमांक 1 ब अजित बाजीराव चव्हाण भाजपा 1,448 मते विजयी। प्रभाग क्रमांक 2 अ तुकाराम भीमराज पठारे प्रभाग क्रमांक 2 अ तुकाराम भीमराज पठारे काँग्रेस 1,004 मते विजयी। प्रभाग क्रमांक 2 ब मनीषा सूर्यकांत कदम भाजपा 822 मते विजयी। प्रभाग क्रमांक 3 अ सीमा सुभाष देठे भाजपा 906 मते विजयी। प्रभाग क्रमांक 3 ब सौरभ विजय मुसमाडे भाजपा 861 मते विजयी। प्रभाग क्रमांक 4 अ सुनीता सुरेंद्र थोरात काँग्रेस 1,483 मते विजयी। प्रभाग क्रमांक 4 ब सुवर्णा प्रवीण कोठुळे भाजपा 1,490 मते विजयी। प्रभाग क्रमांक 4 क सिंधुबाई तान्हाजी वाळूज भाजपा 1,337 मते विजयी। प्रभाग क्रमांक 5 अ संतोष एकनाथ चोळके वंचित आघाडी 601 मते विजयी। प्रभाग क्रमांक 5 ब पुष्पा आदिनाथ तांबे भाजपा 700 मते विजयी। प्रभाग क्रमांक 6 अ बेबी संजय बर्डे भाजपा 1,107 मते विजयी। प्रभाग क्रमांक 6 ब अमोल मुरलीधर कदम भाजपा 950 मते विजयी। प्रभाग क्रमांक 7 अ प्रकाश मार्शल संसारे भाजपा 901 मते विजयी। प्रभाग क्रमांक 7 ब पल्लवी वैभव ढूस काँग्रेस 793 मते विजयी। प्रभाग क्रमांक 8 सुजाता सुधाकर कदम भाजपा 1,050 मते विजयी। प्रभाग क्रमांक 8 ब राजेंद्र मुरलीधर लोखंडे भाजपा 834 मते विजयी। प्रभाग क्रमांक 9 अ चंदा राणी वैभव गाडे भाजपा 565 मते विजयी। प्रभाग क्रमांक 9 ब वसंत कुंडलिक कदम भाजपा 715 मते विजयी। प्रभाग क्रमांक 10 अ जयश्री शरद खांदे भाजपा 395 मते विजयी। प्रभाग क्रमांक 10 ब शरद कारभारी वाळुंज काँग्रेस 331 मते आदींचा विजय झालाय। मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला, हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। सर्व मतदारांचे मनापासून आभार। माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी नागरिकांचे आभार मानत भाजपावर जनतेनं पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचं सांगितलंय। एकूणच देवळाली प्रवरा नगरपालिकेवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असून आगामी काळात शहर विकासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। SRB न्यूजसाठी कॅमेरामन जालिंदर आल्हाट, आशिष संसारेसह राजेंद्र उंडे, राहुरी। 10 मधून विजय मिळवला आहे, कशी पहिली प्रतिक्रिया काय वाटतं? एक कामाची पावती म्हणून आहे ना, आज लोकांनी असं वाटत होतं का पैशावर मतदान चालन, पैशावर होईल, असं काही झालं नाही। लोकांचा जो माझ्यावरचा विश्वास होता का शरद भाऊ तुम्हाला काम केलेलं आहे, तुम्हाला कामाची पावती नक्की भेटेल आणि ती आज मला भेटलेली आहे। मग लोकांचा व जनतेचा माझ्यावरचा विश्वास आम्ही कायम ठेवील आणि इथून पुढे जे काम केलं करीत राहील, मागं बी काम केलं, इथून पुढे जे काम केलेलं करीत राहणार, कोणालाही याच्यामध्ये दुधा भाव देणार नाही। तुम्ही अनेक वेळा निवडणूक लढलात, पराभवही पाहिला, यावेळी विजयानंतर काय वाटतं? विजय झाल्यानंतर एक माझ्या वडिलाचं असं स्वप्न होतं का माझा मोठा भाऊ भारत याला नगरसेवक करण्याची त्यांची खूप इच्छा होती। काही कारणास्तव आजारी असल्यामुळे नंतर त्याचं हे झाल्यानंतर त्या वडिलांना असं वाटत होतं का माझा आता दुसरा मुलगा आहे, याला एक नगरसेवक करावा, माझी शेवटची इच्छा आहे, शेवटची पंचवार्षिक आहे। या निमित्ताने माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण झाली, एक नगरसेवक झालं आणि त्याच्याबद्दल मला एक अभिमान आहे जनतेचा सुद्धा का त्यांनी माझ्या जे काम केलेलं आहे आणि जे काम झालेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून मला जी कामाची पावती दिली त्याबद्दल सर्व जनतेचा प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्व जनतेचा मी आभारी आहे। हॅलो
हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे. कारण सर्व जनतेनं मला सहकार्य केलेलं आहे. सर्व जनतेनं म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि कुठेही मी आर्थिक 1 रुपया न खर्च करता म्हणजे फक्त प्रचार यंत्रणेवर खर्च केलेला आहे. आणि त्याच्यामधून मी जिल्ह्यामध्ये पहिलीच केस असेल का 1 रुपया न वाटता हा संतोष चोळके देवळाली प्रवरा नगरपालिकेचा नगरसेवक झालेला आहे. या विजयामागे तुम्ही कोणाला श्रेय देणार आहात? या विजयामागे या वार्डातील सर्व जाती धर्मातील जनतेला मी श्रेय देणार आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला वंचितकडून उमेदवारी दिली आणि मला उभं राहण्यास सांगितलं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे आभार. जिल्ह्यात वंचितचा पहिलाच उमेदवार विजय झालाय का? अजून काही मी माहिती घेतलेली नाही. मी आता या आनंद उत्सवात कार्यकर्त्यांच्या उत्साहात असल्या कारणानं मी त्याची माहिती घेतलेली नाही. नगरपालिका निवडणुकीत आज निकाल जाहीर झाला. प्रभाग क्रमांक 7 मधून तुमच्या सुनबाई विजयी झाल्या. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे आम्ही 9 वर्ष त्या प्रभागामध्ये केलेलं काम आणि त्यामुळं जनतेने आमच्यावरती ठेवलेला विश्वास, यामुळं त्या ठिकाणच्या जनतेने 800 मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे. आणि त्याबद्दल त्या प्रभागामध्ये असलेल्या सर्वच मतदारांचे आम्ही शतशः आभारी आहोत, ऋणी आहोत. यावेळेसचं विशेष हे आहे की त्या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकला जे कोणी विरोधक निवडणुकीला उभे राहिलेले होते ते सर्व उमेदवार यावेळेस आमच्यासोबत प्रचारामध्ये सक्रिय होते. त्यांना आमचं काम आवडलेलं होतं आणि म्हणून जनतेने या ठिकाणी भरघोस मतांनी त्या ठिकाणी आपल्या उमेदवारांची या ठिकाणी निवड केलेली आहे. त्याची जी सार्वत्रिक निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण पॅनल होतं. पार्टीने मला नगराध्यक्ष पदासाठी संधी दिलेली होती. त्याचबरोबर 21 नगरसेवक पदाच्या जागा होत्या. त्यापैकी नगराध्यक्ष पदाला मी स्वतः आणि 21 जागांपैकी 16 जागांवरती 15 जागांवरती भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. विजयाचा आनंद नक्की आहे, परंतु देवळालीकरांनी आमच्यावर विश्वास दाखवताना कदाचित मी त्या विश्वासास कुठेतरी कमी पडलो, म्हणून कदाचित 5 जागांवर तो पराभव पत्करावा लागला. तरी जो काही विजय झालेला आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि 15 जागांसाठी जो काही विजय मिळवलेला आहे, तो विजय मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व सहकार्यांचं यश आहे हे जाहीर करतो. आणि जो काही पराभव आम्हाला काही जागांवरती पत्करावा लागला ते कदाचित मी स्वतः कुठेतरी कमी पडलो, पार्टी म्हणून मी कमी पडलो, त्यामुळे तो पराभव आम्हाला स्वीकारावा लागला. परंतु हे सगळं होत असताना देवळालीच्या सर्व मतदारांनी जो काही विश्वास भारतीय जनता पार्टीवर दाखवलेला आहे याबद्दल मी नतमस्तक होऊन माझ्या सर्व गावकऱ्यांचे, आमच्या सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माहित आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या. मध्यंतरी सगळं काय झालंय सगळं आपल्याला माहित आहे. या निमित्तानं जी निवडणूक लागली होती ती 20 दिवस पुढे गेली. 2 तारखेची 20 तारीख ठरली आणि त्या निमित्तानं आता ही 20 तारखेला निवडणूक झाली. या निमित्तानं आपण पूर्ण पॅनल उभं केलं होतं. फक्त आपलंच पूर्ण पॅनल होतं भाजपचं. आपण भाजपचं वैयक्तिक भाजपच्या नावावर आणि चिन्हावर निवडणूक लढवली होती. बाकी काँग्रेसचे एक हे होतं आणि एक शिवसेनेचं पॅनल होतं. दोन्ही पॅनल तेवढे जे कमी होते ते पूर्ण पॅनल उभे करू शकले नाही. या निमित्तानं देवळालीच्या सर्व नगरवासियांनी विचार केला. गेल्या वेळेस सत्यजित कदम उभा होता, तो चांगल्या मताने निवडून आला आणि त्यांनी गेल्या 5 वर्षात जे काम केलं, किंबहुना नगराध्यक्ष असताना केलेल्या कामाचं फलित या निमित्तानं या इलेक्शनमध्ये दिसतंय. खरं म्हणजे आमचा नारा होता 22-0चा, परंतु दुर्दैवानं तो आम्हाला साध्य करता आला नाही. त्याचं दुःख निश्चित आहे. पण या निमित्तानं 21 पैकी 15 उमेदवार आमचे निवडून दिले. त्याबद्दल देवळालकरांच्या सर्व मतदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि देवळालीच्या सर्वांगीण विकासाचं जे स्वप्न आहे ते साकार करण्याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन करतो. परत एकदा सर्व मतदारांचे कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.